हे पहा मस्त अशी आपली पापडी तयार आहे. तर कुरकुरी अशी झालेली आहे. तरी रेसिपी कशी करायची हे आपण पाहूया. तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. एक छोटी वाटी जिरे आहेत. पांढरे तीळ, त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे आहेत. ते छान सगळं व्यवस्थित परतून झाले की आपण एक फुलपात्रभर पाणी टाकून घेणार आहोत. एक छोटी वाटी किंवा जे काही ते माप घ्याल तुम्ही त्याच्याने टाकायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि वरतून कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि छान एक उकळी आणून हे पाणी आपल्याला गार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पाणी तयार आहे. आता मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आता मैद्यामध्ये आपण हे पाणी थोडं थोडं टाकून मैदा भिजून घेणार आहोत. घट्ट असा गोळा आपल्याला भिजून घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून सगळा घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता त्यातला आपण छोटासा गोळा घेऊन त्याची एक पोळी लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. काही पोळी लाटून झाली आहे आपली. एकदम पातळी नाही, एकदम जाड पण नाही, मीडियम साईज अशी पोळी आपण लाटून घेणार आहोत. आता छोट्या वाटीने आपण ह्याचे छोटे छोटे गोल आकारात कट करून घ्यायचं आहे आपल्याला. पाणीपुरीसारख्या आकारात आपण कट करणार आहोत. छोटी छोटी पाणीपुरी. सगळ्या पुऱ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता काट्या चमच्याने आपण त्याला थोडेसे टोचे मारणार आहोत. त्यामुळे ही पुरी फुगणार नाही. छान आपला जिरा पापडी छान तयार होईल. तुम्ही पाहू शकता. आता तेल तापलेलं आहे. आपण त्यामध्ये हे एक एक करून सोडून घेऊया. अशा प्रकारे आपण ह्या सर्व पापडी तळून घेणार आहोत. अगदी छान महिनाभर टिकते ही पापडी. कुरकुरीत अशी जिरा पापडी. अशा प्रकारे थोडी लालसर झाली की आपण काढून घेणार आहोत. आपली तयार आहे कुरकुरीत अशी जिरा पापडी.